नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. 19 एप्रिलपासून राज्यात पुन्हा एकदा तुफान गारपीट आणि महाभयानक चक्रीवादळाचा धोका. 5 मिनिटांपूर्वीच संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाईटद्वारे फोटो काढण्यात आलाय आणि त्यामध्ये जे दिसलं ते अतिशय भयानक होतं. ते चित्र म्हणजे 1000 किलोमीटर लांबीचा एक ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकला आहे आणि जो 19 एप्रिलला महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यांवर धडकणार आहे. होय, हे चित्र पाहताच संपूर्ण हवामान तज्ज्ञांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की एक अतिशय राज्यव्यापी काळाकुट्ट ढगांचा एक मोठा थवा, ज्याची लांबी 1000 किलोमीटर आहे, जो महाराष्ट्राच्या दिशेने सरकला आहे आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 19 एप्रिलपासून हाहाकार उडणार आहे. अतिशय धोक्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलाय. हे संकट खूप भयानक आहे. मागील 15 ते 20 दिवसांमध्ये 2 टप्प्यात महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. काही ठिकाणी गारा पडल्या तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं की शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजून थांबलं नाही. पण आता शास्त्रज्ञांनी दुसरा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा दिलाय. तो धोक्याचा इशारा 19 एप्रिलपासून चालू होणार आहे. 20 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. या 20 जिल्ह्यांना सावध राहण्याचा मोठा इशारा देण्यात आलाय. पहा, जे लोक हे हलक्यात घेतील त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते 19 एप्रिल हा दिवस महाराष्ट्रातील हवामान इतिहासाच्या दृष्टीने हा सगळ्यात भयानक ठरू शकतो. आता तुम्हाला वाटत असेल सध्या आकाश स्वच्छ आहे, ऊन पडलंय, असं वाटतंय की सगळं काही आलबेल आहे. पण हाच तो धोका आहे, ज्याला आपण वादळापूर्वीची शांतता म्हणतो, तीच सध्या अनुभवायला मिळतेय. हवामान खात्याने स्पष्ट केलंय की हा 1000 किलोमीटरचा ढग उत्तर भारताकडून सरकत असताना वाटेत अरबी समुद्रातील आर्द्रता शोषून घेत आहे, ज्यामुळे त्याची ताकद दुपटीने वाढलीय. जेव्हा हा ढग फुटेल तेव्हा पाऊस पडणार नाही, तर जणू आभाळ फाटेल. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण यामध्ये सुपर एल निनो नावाचा तोच राक्षस सक्रिय झालाय, ज्याने 15-20 वर्षांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याला रात्रीच्या वेळी स्मशान शांततेत लोटलं होतं. हवामान तज्ज्ञांच्या गुप्त बैठकीत एकच नाव वारंवार घेतलं जातंय, सुपर एल निनो. हा प्रशांत महासागरात दडलेला तो जुना शत्रू आहे, जो दर 15-20 वर्षांनी जागा होतो. पण यावेळी तो एकटा नाहीये. अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफेच्या अवाढव्य डोंगरांना जेव्हा हिमालयाची बर्फाळ हवा धडकली, तेव्हा या 1000 किलोमीटरच्या ढगांची निर्मिती झाली. शास्त्रज्ञ सांगतायत की हे ढग जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर आहेत. हे ढग इतके जड झाले आहेत की जेव्हा ते फुटतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही, तर आकाशातून बर्फाचे गोळे गोळ्यांसारखे बरसू लागतील. भर दुपारी सूर्य गायब होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीसारखा काळाकुट्ट काळोख दाटून येईल. यालाच तज्ज्ञ निसर्गाचं ब्लॅकआउट म्हणतायत. आता खरं तर या ढगांची जी मालिका आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्रावर 19 एप्रिलला धडकणार आहे. त्यानंतर 20 एप्रिल, 21, 22, 23, 24 आणि 25 एप्रिलपर्यंत ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक 10 ते 15 जिल्ह्यांवर धडका घालणार आहे. त्यामुळेच हवामान विभागाने दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे याची यादी आता दिलेली आहे. काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज दिला होता, ज्यामध्ये एल निनो सक्रिय आहे असं सांगण्यात आलं होतं, ज्याने सगळ्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती. पण तेवढ्यात उष्णतेचा एक धोक्याचा इशारा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलाय. 12 ते 4 या काळामध्ये बाहेर पडू नका असे सांगितले जाते. आता लोक म्हणतायत उष्णतेचे चटके बसतायत, तर पाऊस कुठून येईल? लक्षात घ्या, उष्णता वाढण्यामागचं कारण सुद्धा हे ढगच आहेत. आता हे ढग 19 एप्रिलला कोणत्या जिल्ह्यात धडकणार, पुढे सरकून 20ला कुठे धडकणार, 21ला कुठे धडकणार, 22ला कुठे, 23ला कुठे आणि 25 नंतर ते महाराष्ट्र सोडताना कोणत्या जिल्ह्यात हाहाकार उडवणार, सगळी यादी आता समोर आलेली आहे. या ढगाचा पहिला मोठा तडाखा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला म्हणजेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना बसणार आहे. 19 एप्रिलच्या दुपारपासूनच इथलं वातावरण इतकं काळं होईल की भर दुपारी तुम्हाला गाड्यांचे दिवे लावून प्रवास करावा लागेल. कोल्हापूर आणि पन्हाळागड, पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यासारखा नव्हे तर ढगफुटीसारखा पाऊस पडेल. पुणे आणि बारामती, पुणेकरांना यावेळेस साधी गारपीट नाही तर चक्क बर्फाचे गोळे आकाशातून कोसळताना दिसतील. विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला हादरे बसतील. आता हा झाला पहिला दणका जिथे बसणार. आता त्यानंतर दुसरा दणका जिथे बसणार तो भाग आहे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाचा. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी 21 एप्रिल ते 25 एप्रिल हे 5 दिवस जणू मृत्यूशी झुंज देण्यासारखे असतील. ताशी 100 किमी वेगाने वाहणारे वारे घरांवरील पत्रे आणि जुनी झाडं एखाद्या कागदासारखी उडवून लावतील.
द्राक्ष आणि कांद्याच्या बागांवर हा निसर्गाचा थेट हल्ला असेल. नाशिक, इगतपुरी आणि संगमनेर परिसरात गारपिटीचा थरार इतका असेल की काही मिनिटात संपूर्ण जमीन पांढरी शुभ्र बर्फाच्छादित दिसेल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये नंबर लागतोय मराठवाड्याचा. होय, मराठवाड्यामध्ये जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आता भयानक धडका उडणार आहे. आता हा तिसरा टप्पा झाला की चौथ्या टप्प्यात विदर्भ आणि पाचव्या टप्प्यामध्ये मध्य महाराष्ट्र. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या भागात 21 एप्रिलपासून नरक यातना देणारं हवामान असेल. 2015-16चं ते दुष्काळी वर्ष आठवा, जेव्हा रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं. हा सुपर एल निनो तसाच काळ पुन्हा आणायला निघालाय. पण यावेळेस तो आधी अवकाळीने झोडपेल आणि नंतर पावसाळा कोरडाने येईल. हिंगोली आणि नांदेडमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला आणि अमरावती या पट्ट्यात 22 ते 25 एप्रिल दरम्यान आभाळ फाटल्यासारखी स्थिती असेल. येथील उष्णता आणि वरून येणारी हिमालयाची थंड हवा यांची जेव्हा धडक होईल तेव्हा विजांचे असे काही लोळ जमिनीवर आदळतील की सिमेंटची घरही पायापासून थरथरायला लागतील. अनेकांना वाटतंय की हे कसं शक्य आहे, तर मंडळी, यामागे विज्ञानाचा एक भयानक सत्य दडलंय. प्रशांत महासागरातला हा उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान चक्राला गिळंकृत करायला निघालाय. अरबी समुद्राचा रंग सध्या काळाभोर पडला असून तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकली आहे. साधारणपणे ढग 1 ते 2 किलोमीटरचे असतात, पण ही 1000 किलोमीटरची साखळी एकत्र आली आहे. हे ढग इतके जड आहेत की ते जमिनीच्या दिशेने आदळताना पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे सोडतील. ही निव्वळ पावसाची बातमी नाही, तर हे निसर्गाचं रौद्र रूप आहे. बळीराजाला आमची हात जोडून विनंती आहे, हा इशारा गांभीर्याने घ्या. ही तुमची वर्षभराची मेहनत मातीमोल करण्याची निसर्गाची खेळी असू शकते. पिकांची काढणी. तुमचा कांदा, गहू, हरभरा किंवा हळद जर शेतात असेल तर ती 19 एप्रिलच्या आत काढून सुरक्षित ठिकाणी साठवा. साठवणूक. जर पीक काढलं असेल आणि ते शेतातच पडून असेल तर ताडपत्री किंवा प्लास्टिकने ते पूर्णपणे बंदिस्त करा. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने फक्त झाकून उपयोगाचं नाही, त्याला वजन लावून घट्ट करा. पशुधनाची काळजी. वीज कोसळण्याची भीती सर्वाधिक असल्याने जनावरांना झाडाखाली किंवा कच्च्या गोठ्यात बांधू नका. शक्य असल्यास त्यांना पक्क्या इमारतीच्या आडोशाला न्या. बाहेर पडणं टाळा. विजा चमकत असताना मोबाईल वापरू नका आणि बाहेर पडणं टाळा. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत हा इशारा पोहोचलाच पाहिजे. गाफील राहू नका, कारण हा वादळाचा इशारा नसून निसर्गाचं एक भयानक वास्तव आहे जे आपल्या समोर उभं ठाकलं आहे.